आता रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, ही कॉन्सेप्ट क्लिअर करायला हवी. एक तर अगदी साधं असं बघा तुम्ही, रजगुण ब्रह्मा आहे, हेच 3 गुण आहेत, याच 3 देवता, याच पुराणांमध्ये बघा. हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे, मार्कंडेय पुराण. हे तेच मार्कंडेय पुराण आहे, सचित्र जाड टाईप. आता हे कुठे छापलंय इथे बघू. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचा संस्थान. हे यांचे फॅक्स आणि फोन नंबर आहेत. याच्या 123 नंबरवर तुम्हाला दाखवतो. संक्षिप्त मार्कंडेय पुराण 122 पृष्ठापासून सुरू करू. हे मार्कंडेयजी बोलत आहेत. मार्कंडेयजी आपलं ज्ञान सांगत आहेत आणि ते समोर येतात. इथे रजगुण प्रधान ब्रह्मा, तमगुण प्रधान रुद्र आणि सत्व प्रधान श्री विश्वपालक विष्णू आहे. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. ह्याच 3 देवता आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, आणि याच 3 देवता म्हणा किंवा हे 3 गुण म्हणा. झाली कॉन्सेप्ट क्लिअर? तसं तर बुद्धिवंतास म्हणतात की संकेत पुरेसा असतो, पण तरीही खूप खोलवर मुळं आहेत या अज्ञानाची आपल्यात. आणखी एक प्रमाण देत आहे बघा. हे आहे श्रीमद देवी भागवत हिंदी टीकासहित भाग 1. हे कुठून प्रकाशित आहे? हे आहे अथ देवी भागवतम सभाषा टीकम समहात्म्यम, खेमदास श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4. आता इथे पहा, यात संस्कृतही बरोबर दिलं आहे, फारच कमाल यात. हे आहे अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंद प्रारंभ्यते. 3रा स्कंद प्रारंभ झाला आहे. आता यांच्या 11व्या पृष्ठावर, 3ऱ्या स्कंदातील 11व्या पृष्ठावर आता आपण आलो आहोत. 5वा अध्याय आहे हा. 5व्या अध्यायाचा 8वा श्लोक आहे. 7वा समाप्त झाला, 8वा वाचूया. भगवान शंकर म्हणतात, हे माते, जर तुम्ही आमच्यावर सतत दयायुक्त असाल तर आम्हाला तमोगुणाने कशा प्रकारे प्रदान केलं आहे? ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण युक्त केले. का युक्त केले आहे? आता आपण इथे हिंदीही वाचणार आहोत. हिंदी आपण वाचलं, आता संस्कृत वाचूया. हा 7वा श्लोक समाप्त झाला, 8वा प्रारंभ झाला. यदि दयार्द्र मना न सदांबिके कथमहम, कशा प्रकारे मी विहितश्च बनवलं, उत्पन्न केलं तमोगुण, आणि कमलजश्च आणि कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माला रजोगुण संभवः, त्याला रजोगुण बनवलं. सुविहित किमु सत्वगुणो हरिही, आणि विष्णूजींना तुम्ही सत्वगुणाचं का बनवलं, युक्त का केलं? इति सिद्धम रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.